असं समजा की आबाल रूपातील लीला आहे। मला तर काय बोलावं कळत नाहीये। हे काय आहे? कुणकेश्वराचं महत्व काय आहे? मी पूजा करतायसा ना? मग तुम्हाला जे काय ठाव आहे ते मला बी सांगा। अहो हे प्राचीन शिवाचं स्थान आहे। एक गरीब जोडपं होतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे गाय होती। त्या गायीच्या दुधावरतीच ते कुटुंब अवलंबून होतं। ब्राह्मण गाय चारायला घेऊन जात असतो, पण एक दिवस ती गाय दूध द्यायचं बंद करते। रुक्मिणी, रुक्मिणी, मी मगापासून प्रयत्न करतोय पण गाय दूध देत नाहीये। असं का होतंय? मी प्रयत्न करू का? अगं तुला का म्हणून देईल ती? पण मला एक सांग, गोठ्यात कुणी बाहेर चालवतं का? कोणी नाही। खरं सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस। अहो मी का खोटं बोलेन तुमच्याशी? अगं आपल्या चरितार्थासाठी ही गाय हाच एकमेव पर्याय आहे। ती जे दूध देते त्यातून जे उत्पन्न मिळतं त्यावरच आपलं सगळं सुरू आहे। ठाऊक नाही का तुला? थांबा, महादेवाला साकडं घालते मी। महादेवाचं नाव काढू नकोस, मला देवाचं काही सांगू नकोस। बरं, पण मी एक सांगते, सकाळी मी तिला थोडा वेळ मोकळं सोडलं होतं, तेव्हा ती चरायला बाहेर गेली आणि नंतर परत आली। पण ते बाहेरच कोणीतरी दूध काढून घेतलंय। सेवा करायची आम्ही आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यायचा। अहो असा कोणावरही असत्य आरोप योग्य नव्हे। लवकरच त्याचा सोक्षमोक्ष होईल। काय करणार आहात तुम्ही? गायचं सांग त्याला ऐकत असताना मला एका गायची आठवण झाली बघा। कोणती गाय आपल्याकडे आहे? नाही हो, मी जिथं सालगडी म्हणून काम करायचो तिथं कपिला नावाची एक गाय होती। तिची मी लय सेवा केली बघा। तू या वयात सालगडी म्हणून काम केलं? तुझ्या आई वडिलांनी असं करायला नको होतं। अव त्यांची काय बी चूक नाही, मला सुधारण्यासाठीच त्यांनी धाडलं। त्यांची लय माया आहे माझ्यावर। आपल्याला आई वडील आहेत, ते आपली प्रतीक्षा करत असतील, आपण त्यांना भेटायला पाहिजे। आता तुम्ही मला भेटला आणि इकडे येणार म्हटला, मग आलो। बरं झालं तुम्ही इथे आलात ते। बरं, गाय लय मायाळू जनावर आहे बघा, लय जीव लावतीये बघा। वर तुम्ही जी कथा सांगत होता त्या कथेतली गाय कुठं गेली, का गेली आणि दूध का देईना ते बी सांगायची। तुम्हाला कपिलाची आठवण आली ना? होय, आता ती काय करत असेल, चारा खात असेल काय नाही, पाणी पित असेल काय नाही, कुणास ठाव। आपल्याला सर्वच ठाऊक असणार। बरं, मी पुढची कथा सांगू का? सांगा, तुम्ही ह्यांच्यावर ध्यान देऊ नका, सांगा। सांगतो। मी घरी जाऊ का? स्वयंपाक सुद्धा बाकी आहे। ते काय नाही, आज जे घडेल ते समोरासमोर तुलाही ते समजले पाहिजे, म्हणजे कोणती शंकाच नको राहायला। अहो गाय तर आपल्या समोर आहे, किती वेळ असंच आपण गायीला बघत राहणार? नाही ती कुठे जाणार। तू खात्रीने सांगू शकतेस का गाय कुठे जाणार नाही म्हणून? हो, मला खात्री आहे, नाही ती कुठे जाणार। अगं ते बघ गाय चाललीये, धावते ती।
आता तरी तुला पटलं का? ए? ब्राह्मण आणि त्याच्या बायकोसाठी हा चिंतेचा विषय असतो की गाय दरवेळेस नाहीशी कुठे होते आणि ही दूध का देत नाही. तर अशा रीतीनं गाय नाहीशी झाली. अय्यो गाय नाहीशी झाली आणि बाळू सापडला. आपण कोण? अय्यो मी सिद्धरमया, अकोळ गावचा पंच. या बसा. अय्यो असू दे धन्यवाद धन्यवाद. आणि मी तात्या अय्यो तात्या हित कसं काय? कसा म्हणजे? अरे तुला हुडकीत आलो इथं. तुम्ही ओळखता या बालकाला? बाल महाराज याच्या दिसण्यावर जाऊ नका. तो दिसतो लहान पर नाही, मला कल्पना आहे त्याची. अय्यो हे बाळू, अरे तिकडे तुझी आई वाट बघते. अरे इकडे काय करतोस म्हणतो मी. हे सांगतो म्या. बरे कथा सांगत्यात ती तरी पोरी होऊ द्या. ए एवढ्या लांब का कथा ऐकायला आला आहे का काय तू? अय्यो सगळे तिकडे काळजी करतात बघ रे तुझी बाळू. बाळू, तू घरातनं पळून आलायस का? तसं असेल तर बरं नव्हे. मी कथा सांगणं थांबवतो. तू तत्काळ तुझ्या घरी जायला निघावं. ज्या अर्थी ते इथे आलेत त्या अर्थी त्यामागे नक्की काहीतरी प्रयोजन असणार. अय्यो प्रयोजन. त्याशिवाय ते असेच इथे येणार नाही. तेव्हा त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे इथे राहू द्या. नंतर मी हवं तर त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन येईन. अय्यो नाही, त्याला घेऊन जाणे एवढे सोपे नाही. मध्येच नाहीसा होईल. अय्यो मग तुम्हालाच बसावं लागेल शोधत. ए बाळू चल बरं. इथं तुकडे पडले पायाचे चालून चालून. अय्यो पंच तात्या तुम्ही थांबा इथं. हे सांगत्यात ती कथा होऊ द्या, मग बोलू आपण. नाहीतर बाहेर फिरून या. अय्यो नको आम्ही इथेच थांबणार. अरे तू झालाच परत गायब तर आम्ही कुठे शोधणार परत. बरं, तुम्ही आधी दर्शन घ्या कुणकेश्वराचं. अय्यो कुणकेश्वरा ए त्या पाया पडाय. थांब. या बस भीमा पाणी या बस या इकडे या. आलीस बर झालं. आता जायची काही करू नगस. बरं बाळ मामा पळून का गेलं? सते सांगतेल किती. धीर धर जरा. आमासनी समजलं तसं लागलीच निघालो. म्हणलं जाय पाहिजे. होय की आता यच अशी हाय म्हणल्यावर त्याला काय करणार. घरातला माणूस पळून जातो म्हणजे काय वाढून ठेवले देवालाच ठाऊक. समजासनी सांगावं धाडला आहे. लोकांनी बी सांगून ठेवला आहे. बघू. अव आम्ही असं ऐकलं हाय का गावात लहान पोरं पळवणारी टोळी फिरतीय म्हणून. तुम्हासनी कोणी सांगितलं? आमच्या हितली पोरं नाहीशी झाली बर दिसा.
पांडुरंगा आय तू काय बी ऐकू नग बाळूला काय बी होणार नाही घे पोरानं वीट आणलाय बघ. आज न उद्या येईल नव्हती हो मग बघ मी काय करते त्याचं मी तर म्हणते तुम्ही स्वतःच्या पोराला सालगडी म्हणून ठेवाय नग होता. पैकी अहो गावातली लोक मला विचारतात परिस्थिती नाही का म्हणून. अहो काय सांगा त्यात बाची काय चुकी बाळूनं घरला यायला नग होतं का बर जाऊ दे तू घरला आली आहेस उगा जीवाला घोर नग. जेवाय काय आहे हा तुम्ही आधी हात पाय धुवून घ्या. हा सुंदरा पानं वाढायची. वय या या हे कुणकेश्वराचं तीर्थ आहे घ्या म्हणजे भलं होईल. माझं काम होईल का तर देव बसला आहे त्याच्याकडे माग म्हणजे लागलीच मिळल. हा काय सांगतोस बाळू. हो, ज्या अर्थी हे सांगताय त्या अर्थी तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तुम्ही मागून तर बघा. होय होय अय्य काय मागणार रे पोपटा. माझं लगीनच होईना बायकोच मागतो. तात्या तू मागशील आणि कोणतरी मायबाप घेऊन येतील पोरगीला इथं. खरंच मी खोट नाही बोलत. बाळू बाळू मला ठाव होत तूच माझ्यासाठी काहीतरी करशील. अयो तात्या वेळ घालवू नको रे. माग की रे पण चांगली बायको माग. तात्या थांब. हं? काय झालं तू मागशील देव देईल. बरं एक आठ आहे. कायची आट आहे आता. देवाकडे मागताना मनात कोंबड्या नाही आल्या पाहिजे. कोंबड्या माझ्या मनात काय आलं कोंबड्या येतील रे. नाही आपलं सांगितलं. तात्या आता माग. तात्याला कोणी काय बी बोलू नका. अयो हे तात्या अरे माग की रे. देव देतोय तर घे की रे. कोंबड्या नाही नाही नाही. ए बाळू माझ्या मनात कोंबड्या नव्हत्या तू कशाला घालून दिल्या रे. तात्या तुझ्या मनात कोंबड्या गेल्या तुम्हाला सांग मग लागलीच देवाकडे माग. बर बर हे तात्या अरे तुझ्या मनात आल्या कुठून रे कोंबड्या म्हणतोय मी. ते काय मला कळलंच नाही बघा. तात्या ते जाऊ द्या. कुणकेश्वराची कथा ऐका. पुजारी बुवा मी सांगा कथा. तर मी कथा सांगत होतो या कुणकेश्वराची. अय्या एक गरीब जोडपं होतं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे गाय होती. पण गाय एक दिवस अचानक दिशेनाशी झाली. मग तो ठरवतो काही झालं तरी या गायीचा शोध घ्यायचा. आणि ते वणवण भटकतात. अय्यो पण शेवटी ती गाय सापडली की नाही म्हणतो मी. तुमचं गाईचं चाललंय मला तर कोंबड्यात दिसतात. वरती गाय सापडते का नाही. काय म्हणालो तुम्ही? माझी शंका खरी ठरली की नाही?
अहो पण अशी कशी नाहीशी झाली ती? ते कळेलच. ते काय लपून राहणार नाही. पण आधी बघूया कुठे गेली ती. पण तिला कोणी घेऊन गेलेलं नाही. ती स्वतःच गेली. थोडंच आहे नाही का? स्वतःच जाते आणि स्वतःच येते. मग आता काय करावं? शोधूयात. आणि हो, तुम्ही माझ्या बरोबर राहा म्हणजे तुम्हाला कळेल मी म्हणतो ते खरं आहे. ती कुठेतरी जात असणार आणि कोणीतरी तिचं दूध काढून घेत असणार. शोधूयात, पण तुम्ही त्रास नका करून घेऊ. अगं दिवस रात्र मी तिची सेवा करतोय आणि दुसरंच कोणीतरी त्याचा लाभ घेत असेल तर त्याचा राग मला नाही का येणार? हो चला शोधूयात कुठे गेली ती. ती बघ तिथं उभी आहे. पण अशी का उभी आहे ती? काहीतरी कारण निश्चित असणार. पण आता तिला रागावू नका. नाही रागवत. चला, आपले घर आपली प्रतीक्षा करत आहे. हे काय? ही इथं काय येते याचं उत्तर मी शोधणारच आहे. चला या. आणि गाय सापडली. सापडली तुमची कोंबडी? अय्य गाय निघायचं का आपण आता? हो गाय सापडली पण कथा अजून बाकी आहे. अयो त्याचं पण बरोबर की त्या बाळूला घेऊन अक्कोळला जायचं म्हणतो मी. साधू बाबा, तुम्हाला कथा ऐकायची आहे का? आपण म्हणाल तसे. मला सुद्धा या कोडकेश्वराची आख्यायिका ऐकायला आवडेल. मग ही कथा पुरी करा, मग बाकीच बघू. काय पंच? अय्य आता मी काय बोलणार पामर. पोटात कावळे वरडत्यात आणि बाहेर कोंबडे वरडत्यात. ते कथा ऐकायची कशी? पुजारी बुवा, मी कथा सुरू करा. सांग. रुक्मिणी, प्रत्येक दिवशी गाईला सोडलं की ती कुठे जाते हा प्रश्न आहेच. पण आज याचा निर्णय होईल. किती दिवस झाले हिनं दूध सुद्धा दिलं नाही. आज बघूयाच कुठे जाते ती. मलाही हा प्रश्न आहेच. हा, पण आज तू माझ्या सोबत राहा. आज निश्चित काहीतरी घडणार बघ. हे बघ, ती जंगलात गेली बघ. चल. ती बघ ती काय. एक दिवस हे तिच्यावरती पाळत ठेवतात. तर गाय एका विशिष्ट ठिकाणी धार देत असते. या गाईला तिच्या कृत्याचे शासन मिळायलाच हवे. अहो काहीतरीच काय?